पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। वाशिम, ठाणे आणि मुंबईतल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत। 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि 32,800 कोटींच्या नागरी प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। ठाण्यात 32,800 कोटींच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील। यामध्ये मुंबई मेट्रो 3 टप्पा 1 या प्रकल्पाचा आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभ सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे। नैना प्रकल्पाचा टप्पा 2 ची पायाभरणी मोदींच्या हस्ते होईल, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झालेत। कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा दौरा हा महत्त्वाचा आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम आणि ठाण्यामध्ये आज येणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत। उदय, सर्वात पहिल्यांदा पंतप्रधानांचं आगमन महाराष्ट्रात नेमकं कुठे होणार आहे आणि त्यापुढचं नियोजन कसं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुढच्या काही वेळातच वाशिम येथे आगमन होत आहे। पोहरादेवी येथे विशेष हेलिपॅड जे येथे उभारण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं इथं आगमन झालं असल्याचं सांगण्यात येत आहे। ते आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडवरती स्वागत करणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर बंजारा समाजाचं एक ऐतिहासिक असं वास्तुसंग्रहालय जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। अत्याधुनिक यंत्रणाच्या साह्याने हे वास्तुसंग्रहालय जे आहे नंगारा वास्तुसंग्रहालय हे उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि मुख्य सभेचा कार्यक्रम जो आहे तो पोहरादेवी मंदिराच्या इथे शेजारी असलेल्या मोठ्या मैदानात होता। आपण इथे समोर पाहू शकतो। मुख्य स्टेजवरती जी आहे तयारी आता पूर्ण झालेली आहे। या सभास्थळी देखील हजारोंच्या संख्येने मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे जे नागरिक आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण सभागृह जे आहे ते भरून गेलेलं आहे। विदर्भातील सगळ्यात मोठा समाज जो आहे बंजारा समाज आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 कोटीहून अधिक यांची लोकसंख्या आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा समाजाचं मतदान जे आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी या समाजासाठी अत्यंत अनेक विविध लोकार्पण जे आहेत ते केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच पशुसंवर्धनाच्या संदर्भात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात एकूण 23,300 कोटींचा प्रकल्पांचं लोकार्पण देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांना देखील खूप मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे एकूणच जलसंधारणाच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नेमकी काय घोषणा करतात, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आजचा दिवस बंजारा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असणारा आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी इथे येत आहेत। पोहरादेवी हे बंजारा समाजाचं काशी समजलं जातं आणि याच काशी तीर्थक्षेत्री आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होत आहे। बंजारा समाजासाठी नंगारा हे एक खूप मोठं एक वास्तुसंग्रहालय आहे, त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा पोहरादेवीमध्ये आपण येऊच। तर देशातील 100% भूमिगत आणि राज्यातील सर्वाधिक लांबीच्या आणि मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रो 3 मार्गिकेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जमिनीखाली सरासरी 21 मीटरवरून धावणाऱ्या या मार्गिकेमुळे केवळ मुंबईच नव्हे तर राज्याच्या वाहतुकीचं नवं पर्व सुरू होणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं या कंपनीनं उभारलेला हा पहिला टप्पा RAJVLR ते वांद्रे कुर्ला संकुल असा 12.69 किलोमीटर लांबीचा असेल आणि पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर रविवारपासून ही मार्गिका सुरू होईल।